नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आपण येणाऱ्या राज्य सेवा 2025 च्या पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टीने थोडक्यातच जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी राज्य सेवा 2025 ची फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे। तर ही बॅच तुम्ही जॉइन करू शकता। या बॅच मध्ये आपण बेसिक टू ॲडव्हान्स सर्व काही शिकवणार आहोत। तुम्हाला एनसीईआरटी यामध्ये मराठीतून शिकवल्या जातील, त्याचबरोबर स्टेट बोर्डचा सुद्धा यामध्ये समावेश असेल, स्टेट बोर्ड सुद्धा एक्सप्लेन केले जातील। या व्यतिरिक्त सर्व विषयांचे सिलेबस वाइज डिटेल लेक्चर सुद्धा होणार आहेत। तुमची आन्सर रायटिंग सुद्धा आपण करून घेणार आहोत। तुम्हाला ज्या काही नोट्स आहेत त्या रिव्हिजन नोट्स सुद्धा यामध्ये मिळणार आहेत आणि टेस्ट सिरीज सुद्धा असेल। तर ही जी अशी परिपूर्ण असलेली बॅच सर्वच नवीन विद्यार्थी, त्याचबरोबर ज्यांनी या वर्षीची राज्यसेवा पूर्व परीक्षा दिलेली आहे आणि ज्यांना वाटतंय की नाही आपलं होणार नाही यात, पण आपल्याला पुढे एमपीएससी करायची आहे, मग पॅटर्न कोणताही असू द्या, जर तुम्हाला एमपीएससी करायची आहे तर तुम्हाला आता तयारी सुरू करावी लागेल। कारण खूप मुलांनी वर्षभर आधीपासूनच तयारी सुरू केलेली आहे आणि तुम्हाला त्यांच्या लेवलला येऊन काय करायचे तर या पॅटर्न साठी मेहनत घ्यायची आहे। तर आतापासून आपल्याला तयारी सुरू करावी लागेल, कारण आपल्याला पुढे जाऊन मेन्स मध्ये ऑप्शनल वगैरे सगळ्यांचाच अभ्यास करायचा आहे। तर ही जी बॅच आहे या बॅचची थोडीशी वैशिष्ट्ये मी तुम्हाला सांगणार आहे की यामध्ये रिव्हिजन नोट्स तुम्हाला मिळणार आहेत। अशा स्वरूपाच्या आपल्या विषयांच्या नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला मिळून जातील। या रिव्हिजन नोट्सच्या माध्यमातून आणि आपल्या लेक्चर्सच्या माध्यमातून आणि जे काही आम्ही तुम्हाला इतर सोर्सेस सांगू की पुस्तकं सांगू की हे पुस्तक वाचा, जसं की पॉलिटीसाठी एम लक्ष्मीकांत मस्त आहे, बायबल आहे, वाचलंच पाहिजे, तर मग अशा गोष्टी केल्या तर नक्कीच रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे। तर बघा, ही जी बॅच आहे ती कुठून घ्यायची आहे? अभ्यास मित्रचं जे ऍप्लिकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक सुद्धा मिळेल, प्ले स्टोर वर तुम्ही सर्च सुद्धा करू शकता। अभ्यास मित्र नावाचं ऍप डाउनलोड करा, लॉग इन करा, त्यामध्ये स्टोर ऑप्शन मध्ये 2025 ची फाउंडेशन बॅच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असं दिसेल, ती बॅच तुम्ही जॉईन करायची आहे। बाय नाव केलं की तुम्हाला तिथे ती बॅच मिळून जाईल। बाकी आपले इतर प्लॅटफॉर्म आहेत त्यावर तुम्हाला इतर काही माहिती मिळतेच। बघा, ही जी डिस्क्रिप्टिव्ह बॅच आहे 2025 ची, यामध्ये मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला काय मिळणार आहेत, पीडीएफ नोट्स मिळणार आहेत। आन्सर रायटिंग करून घेतली जाते का? तर हो, घेतली जाते। या बॅच मध्ये काही लेक्चर्स जे आहेत, म्हणजे ही बॅच आपण आधीच सुरू केली होती, आता जर बॅच सुरू केली तर तुमचा सिलेबस सगळा जर का रोज लाईव्ह घ्यायचा झाला तर वेळ जाईल। ही बॅच आधी जरी सुरू झालेली असली तरी आधी जे लेक्चर झालेले आहेत ते लेक्चर तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहेत कंटेंट मध्ये। त्याचबरोबर जे काही तेव्हा आन्सर रायटिंगला दिले होते ते तुम्ही आता सुद्धा ते उत्तरं लिहिली तर तुमची उत्तरं आम्ही चेक करून देणार आहोत। या व्यतिरिक्त टेस्ट सिरीज सुद्धा असणार आणि अनलिमिटेड व्ह्यू या बॅच मध्ये असतील। कुठलंही बंधन नाहीये की ही व्हिडिओ इतक्याच वेळा बघा तितक्याच वेळा बघा, नाही, कितीही वेळा बघा जिथपर्यंत तुम्हाला लक्षात येत नाही। कालावधी किती आहे? कालावधी मात्र 18 महिन्यांचा आहे। 18 महिन्यांपर्यंत तुम्ही कितीही वेळा लेक्चर बघू शकता आणि 18 महिने इज इनफ टाइम, तोपर्यंत मेन्स पण होऊन जाईल, ठीक आहे। सो 18 महिन्यांचा कालावधी आपल्याला पुढच्या परीक्षेसाठी आहे। आपली एक्झाम ला आता उरलेले आहेत जवळपास एक 8-9 महिने उरलेले आहेत, पकडूया आपण 9-10 महिने उरलेत। तर या पिरियड मध्ये आपल्याला परिपूर्ण तयारी करायची आहे। सो ही जी बॅच आहे ही तुम्हाला फक्त 6,999 रुपयामध्ये मिळणार आहे। बघा, कालावधी आणि एवढ्या सगळ्या गोष्टी, तुम्ही ऑफलाईन जरी क्लास लावायला गेलात तरी सुद्धा तुम्हाला 50 आणि 1,50,000 अशी फी सांगितली जाते। आपण फक्त 6,999 मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी देतोय। आणि काहींचं असंही म्हणणं आहे की एवढी कमी फी आहे, नक्की देणार की नाही, की खोटं बोलताय? तर नक्कीच दिलं जाईल सगळं काही। तुम्ही बघू शकता ही जी बॅच आहे तर या बॅच मध्ये जो कंटेंट ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्हाला कंटेंट पण दिसेल। तुम्ही बॅच घ्यायच्या आधी तो कंटेंट तुम्हाला दिसेल, काय काय ऍड झालंय काय नाही। प्रॉपर टाइम टेबल तुम्हाला दिलं जाईल, दर महिन्यात कोणते लेक्चर होणार आहेत, किती वाजता होणार आहेत, त्याचे एक टाइम टेबल दिलं जातं असं। त्यानंतर एनसीईआरटी चे लेक्चर आहेत, आतापर्यंत जेवढे रेकॉर्ड केलेले लेक्चर त्यामध्ये आहेत। या व्यतिरिक्त अजून काही ऍड होणार आहेत एनसीईआरटी। स्टेट बोर्डच्या व्हिडिओज आहेत, करंट अफेअर्सचे लेक्चर सुद्धा यामध्ये सुरू केलेले आहेत आपण, आणि अंकगणित, बुद्धिमत्ता असेल, भूगोल असेल, इतिहास असेल, हे सगळे विषय जे आहेत ते इथे तुम्हाला मिळतील। भूगोल आणि इतिहासाचे लेक्चर पण सुरू झालेले आहेत।
जसं की एनसीईआरटीचे चॅप्टर वाईज आपण मराठीतून एनसीईआरटी घेतलेला आहे. प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघू शकता. 30 मिनिटं, 45 मिनिटं, तासभर असे लेक्चर्स आहेत. याच सोबत मी इकडे वर्ल्ड मॅपिंगचा जो कोर्स घेतला, वर्ल्ड मॅपिंगचे लेक्चर आहेत. कारण की तुम्हाला माहिती आहे प्रिलियम्स मध्ये जगाच्या भूगोलावरती मॅपिंग वरती प्रश्न असतोच. पूर्ण प्रत्येक खंडावाईज मी मॅप्स घेतलेले आहेत आणि याचे डेमो लेक्चर सुद्धा तुम्हाला मिळून जातील. मी डिस्क्रिप्शन मध्ये पिन करते, पाहिजे तर त्या लिंक पुन्हा एकदा तुम्ही ते डेमो लेक्चर सुद्धा बघून घेऊ शकता. या व्यतिरिक्त इतिहासाचे पण एकदम सिलेबस वाईज एक एक परफेक्ट स्टोरी लाईनने आपण ते लेक्चर्स घेत आहोत. ठीक आहे, तर नक्कीच ही जी बॅच आहे ती तुम्ही जॉईन केली तर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. तुम्हाला काही क्युरीज असतील या बॅच संदर्भात, काही डाऊट असतील, शंका असतील, तुम्ही बिनधास्त विचारू शकता. आपण कंटिन्यू गायडन्स करतो मुलांना, कंटिन्यू काय केलं पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे, एक प्रॉपर मेंटरशिप सुद्धा यातून आपण देत आहोत. ठीक आहे, मुलांना एक प्रॉपर प्लॅन सांगत आहोत, काय केलं पाहिजे, नोट्स कशा काढाव्या, इथून सगळ्या गोष्टी आपल्या लेक्चर मध्ये कव्हर होत आहे. तर नक्कीच जर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह तयारी करायची असेल, इवन कोणी युपीएससीची जरूर मराठीतून तयारी करत असेल त्यांनी सुद्धा पण ही बॅच लावू शकता किंवा तुमच्या फ्रेंड्सला तुम्ही सजेस्ट करू शकता. कारण सिलेबस तर सेमच आहे. ठीक आहे, या बॅच मध्ये जीएस आणि सीसॅटचा जो पार्ट आहे तो कव्हर होणार आहे. ठीक आहे, ऑप्शनल फक्त या बॅच मध्ये नसेल हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. कारण आधी तुम्ही ऑप्शनल फिक्स तर करावा लागेल तुम्हाला की कोणता विषय तुमचा परफेक्ट आहे. निश्चितच आपण त्याला पण गाईड करूया तुम्हाला. पण ही जी बॅच आहे ती जर तुम्ही जॉईन केली तर थ्रू आउट द कोर्स आपण प्रॉपर गायडन्स आणि प्रॉपर मार्गदर्शन जे म्हणतो किंवा लेक्चर सिलेबस व्यवस्थित कंप्लीट करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर सिलेबस कंप्लीट करून आपण सगळं काही इथे देणार आहोत. तर आय होप तुम्ही सर्वजण ही बॅच जॉईन कराल आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना सुद्धा सजेस्ट कराल. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.